ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर सर्वप्रथम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे, हृदयाने स्वागत आहे. कारण आता बोलणार आहोत हृदयाबद्दल. कशाबद्दल? हृदयाबद्दल. दिल दिया है, आगे क्या? जान नहीं, जान तो ऐसे भी जाने वाले हैं. जान दो या ना दो, भगवान काल समय छीन के लेगा. तो जान देना कोई ऑप्शन नहीं, चैन नहीं. तो जान की जगह क्या देना है? ध्यान देना है. दिल दिया है, ध्यान में देंगे हे भगवान तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे हे भगवान तेरे लिए. तो बहुत ही महत्वपूर्ण विषय है, क्योंकि आध्यात्मिक जीवन में भगवान को हम दो ही चीज दे सकते हैं, दिल और ध्यान. हार की जरूरत नहीं, मैंने आपके सामने हार मान ली थी. क्योंकि तीसरी चीज हमारे पास नहीं है, क्योंकि हम भगवान का घर छोड़ने के बाद क्या बनते हैं? बेघर. और बेघर से शब्द आता है बेगर. तो हम भीख मांग के भगवान को क्या दे सकते हैं? क्योंकि हमारे पास कुछ है ही नहीं. क्योंकि कोई माँ के गर्भ से चेकबुक, पासबुक, जमीन कुछ लेके नहीं आता. और शमशान जाते हैं तो चेकबुक, पासबुक लेके नाही जाते. मला नाही का? तर मातेच्या गर्भातून येतो आपण, चेकबुक, पासबुक घेऊन येत नाही. किंवा स्मशानामध्ये कोणी चेकबुक, पासबुक आजपर्यंत घेऊन गेलेलो नाही. तुकोबा काय म्हणतात? धन मिळवणी कोटी सवेलय रे लंगोटी. लंगोट पण येणार नाही. म्हणून आपण आज चर्चा करू अशी कोणती वस्तू आहे जी भगवंताला आपण देऊ शकतो. आहे भगवंताचीच, पण भगवंताला परत करायचे आहे, दुर्लभ म्हणून जीवनामध्ये. कारण मागच्या 84 लाख योनीमध्ये आपण हे करू शकलो नाही. म्हणून ही सुवर्ण संधी आहे परत भगवंताला भक्तीच्या माध्यमातून या दोन वस्तू अर्पण करण्याची. कारण भगवंताने आपल्याला ही ठेवण्यासाठी वस्तू दिली होती. जसं तुम्ही वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी यात्रेला जाता,
आणि तुमच्या घरची चावी समोरच्या शेजाऱ्याकडे देऊन जाता, ठेवून जाता 1 महिन्यासाठी. 1 महिन्यानंतर यात्रेहून परत आल्यानंतर शेजाऱ्याकडे चावी मागितली तर दिली पाहिजे की नाही? तो म्हणेल माझी झाली. तर हे बरोबर नाही. तसं भगवंताने आपल्याला हृदय दिलं आहे त्यांच्या सेवेत लावण्यासाठी, आणि ध्यान दिलेलं आहे ते सेवामध्ये लावण्यासाठी. कारण हृदयाने प्रेम जन्म घेतं आणि ध्यान दिल्यामुळं सगळ्या प्रकारचे अपराध आपण टाळू शकतो. अपराधहीन आपण सेवा करू शकतो. म्हणून अपराधापासून वाचण्यासाठी आपल्याला ध्यान द्यावं लागेल आणि प्रेमाचा जन्म देण्यासाठी आपल्याला हृदय घालावं लागेल. कारण भक्ती म्हणजे हा संगम आहे. जसं वेणा आणि कृष्णाचा संगम आहे की नाही, तसं भक्ती म्हणजे काय? कृष्णा वेणा ना. तसं भक्ती म्हणजे काय? सेवा आणि प्रेमाचा संगम. भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. तर प्रेम हवं असेल तर तुम्हाला हृदय घालावं लागेल. आणि सेवा, वैष्णव सेवा असो, भगवंताची विग्रहाची सेवा असो, गुरुसेवा असो, कोणतीही सेवा असो, त्याच्यामध्ये ध्यान देणं अनिवार्य. नजर हटी दुर्घटना घटी और चड्डी फटी. कारण कुठलंही कार्य भौतिक जगामध्ये आपण ध्यान दिल्याशिवाय त्याच्यामध्ये सफल होऊ शकत. असं कोणतं कार्य आहे तुम्ही ध्यान नाही दिलं आणि त्याच्यात तुम्हाला यश मिळालं? रेल्वेची पटरी ट्रॅक क्रॉस करताय, तुमचं ध्यान नसेल तर काय होईल? राम नाम सत्य, हरिबोल. हरिबोल नाही, हॉरिबोल. किंवा परीक्षेचा पेपर लिहिताय, परीक्षेचा पेपर लिहिताना तुमचं ध्यान नसेल तर प्रत्येक पानावर मोठा अंडा मिळणार. काय मिळणार? अंडा भुर्जी बनवू शकता मग, किंवा ऑमलेट बनवू शकता. किंवा लेथ मशीनवर काम करत आहे, तुमचं ध्यान नसेल तर काय होईल? हात पाय बोटं छाटली जातील आणि कुठल्या मंदिरच्या बाहेर बसावं लागेल कटोरी घेऊन, अल्लाह के नाम पे दे दो. म्हणून प्रभुपाद म्हणतायत असं कोणतंच कार्य भौतिक जगात नाही ज्याच्यामध्ये ध्यान देण्याची गरज पडत नाही. किंवा प्रश्न करतात की ते कार्य किती ध्यानपूर्वक केलं पाहिजे जे आपल्याला ह्या शरीरातून बाहेर काढू शकतं, या भौतिक जगातून बाहेर काढू शकतं आणि आध्यात्मिक जगाला घेऊन जाऊ शकतं. ते आहे भक्तिमय कार्य, श्रवण आणि कीर्तन. कारण भक्तीमध्ये आपलं दुर्भाग्य जन्माला येऊ शकतं आपण ध्यान नाही दिलं तर. प्रत्येक कार्यामध्ये अवर मिसफॉर्च्यून स्टेम्स फ्रॉम इनअटेन्शन. काय सांगितलंय? आपल्या दुर्भाग्याची सुरुवात कशाने होऊ शकते? ध्यान न दिल्यामुळं. आणि त्यामुळं भक्तीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही ध्यान न दिलं. कारण इन अटेन्शन शब्दाचा अर्थ काय? इंग्लिश शब्द आहे इन अटेन्शन. म्हणजे काय? नेहमी तुम्ही टेन्शनमध्ये राहणार, म्हणून त्याला इन अटेन्शन म्हटलं. इन अटेन्शन म्हणजे काय? इन अ टेन्शन. काय त्याचा? म्हणून भक्त लोक टेन्शनमध्येच. याच्या विरुद्ध झालं पाहिजे. कृष्णदास बिंदास, मायादास हमेशा उदास. टेन्शन लेने का नहीं, टेन्शन देने का. जसं अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली, उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर मी जयद्रथला नाही मारलं तर मी अग्निस्नान करेन. आणि प्रतिज्ञा घेऊन तो आपल्या तंबूमध्ये जाऊन झोपी गेला. कुरुक्षेत्राच्या तंबूमध्ये जाऊन झोपी गेला, कंबल ओढून. कारण थंडी होती त्यावेळी. कंबल ओढून झोपी गेला. आणि रात्री 1-2 वाजता भगवंतानी कंबल हटवलं. बहुत हंबल बन रहा है कंबल ओढ़ के, थोड़ा जाग जा. किसको पूछकर अपने प्रतिज्ञा ली? कुणाला विचारून प्रतिज्ञा केलीस? मी तुझा गुरु आहे, तुझा काउन्सिलर आहे, कमीत कमी मला विचारलं पाहिजे होतं तू. तर अर्जुनाने म्हटलं, कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होण्यापूर्वी तुम्ही गीतेमध्ये वचन दिलं आहे, नमे भक्त्या. तर वचन दिलं आहे ते पूर्ण करण्याचं टेन्शन तुमचं आहे, माझं टेन्शन नाही. हे टेन्शन तुमचं आहे, माझं नाही. म्हणून परत कंबल ओढून खराटे मारू, खाओ पराठे मारो खराटे. तर तगडा सबूत आहे गीतेमध्ये, भक्ताने टेन्शन नाही घ्यायचं. भगवंताने स्पष्ट सांगितले, टेन्शन देऊ नका तुम्ही. ज्यांचे मोबाईल आहेत थोडं स्विच ऑफ करून ठेवा.
भगवंताने सांगितलं शास्त्रामध्ये, चिंता आणि चिता तुझं काम नाही. ना चिता बनो ना चिंता करो, तुम्हाला काम ध्यानपूर्वक चिंतन करणं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम चिंता करून काय मिळणार आहे? जिनकी चिंता में तू जलता वही तेरी चिता बनाएंगे. लिहून ठेवा. काय सांगितलं भगवंताने? जिनकी चिंता में तू जलता वही तेरी चिता. ज्यांच्यासाठी आयुष्यभर चिंता केली तेच लोक तुमची काय करणार? चिंता होणार. जिनके लिए पानी के समान खून बहाया वही तुझे पानी में बहा देंगे. तो किसकी चिंता कर रहे हैं? चिंता करून काय टेन्शन कम होणार आहे? दुःख कम होणार आहे? कष्ट कम होणार आहे? उलट वाढणार आहे त्याचं. म्हणून चिंता करणं किंवा चिता बनणं हे मनुष्य जीवनाचं लक्षण आहे. मनुष्य जीवनाचं लक्षण आहे ध्यानपूर्वक चिंतन करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही छोटी गोष्ट वाटते सुरुवातीला, पण ती आपलं आयुष्य बर्बाद करू शकते. आध्यात्मिक इनअटेंटिव्ह चॅन्टिंग इज एन इन्व्हिटेशन फॉर सेल्फ डिस्ट्रक्शन. समजलं? और मिसफॉर्च्यून स्टेम्स फ्रॉम इनअटेन्शन. भक्तीचे दोन लक्षण आहेत, शुभदा आणि क्लेशाकडे. शुभदा म्हणजे काय? सर्व मंगलमय आहे, पण अमंगल सुरू होऊ शकतं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही ध्यान. कोणताही अपराध घ्या, त्याचं मूळ कारण आहे ध्यान न देणं. वैष्णव अपराध का होतो? वैष्णव महात्म्य ध्यानपूर्वक ऐकलेलं नाही. गुरु अपराध, गुरुचं महात्म्य ऐकलेलं नाही. डेटी अर्चविग्रह अपराध, अर्चविग्रहांची महानता ध्यानपूर्वक ऐकली नाही. सेवा अपराध, त्या सेवेबद्दल ऐकलं नाही ध्यानपूर्वक. म्हणून कुठलीही अपराध असेल त्याचा जन्म होतो ध्यान न देण्यामुळं. म्हणून आपल्याला सांगितलं आहे बी प्रेझेंट, डोंट बी ॲबसेंट. ॲबसेंट शब्दाचा अर्थ काय? ॲबसेंट म्हणजे काय? ध्यान न देणं. त्यामुळे काय होईल? तुम्ही साधू बनू शकणार आहे, महात्मा बनू शकणार आहे. कारण ॲबसेंट शब्दाचं काय आहे? अब सेंट नहीं बन पाओगे. काय अर्थ आहे? इथे कशाला आलेलं आहे? महात्मा बनावलं की दुरात्मा? 9.13 महात्मानं स्तुपार्थम दैवीं प्रकृतीम. आश्रय म्हणजे वर्तमानमध्ये राहणं. बी प्रेझेंट, डोंट बी ॲबसेंट. ॲबसेंट म्हणजे काय? सेंट नहीं बन पाओगे, दुरात्मा बन के रहो जाओगे. म्हणून ध्यान देणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला हे लहान वस्तू वाटते, पण छोट्या छोट्या वस्तूवर ध्यान देणं हे प्रेमाचं लक्षण आहे. अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स इज अ साइन ऑफ लव. जसं मी मंदिरामध्ये चप्पल काढून आलेलो आहे. कोण चप्पल घालून येतं का? कोई जूता पहन के नहीं आता. आएगा तो जूता खाएगा. तो चप्पल घालून मी काढून आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागं येत आहे आणि मी मंदिरमध्ये प्रवेश केला आहे ह्या दारातून, आणि एक अचानक कुत्रा येऊन माझी चप्पल खाते, एक चप्पल खाते, आणि तुम्ही दुरून बघता. तुमचं प्रेम असेल तर तुम्ही काय कराल? अकलणार, हड हड. कारण चप्पल आमच्या प्रभूजीची आहे. ठीक आहे, चप्पल छोटी वस्तू आहे, पण कोणाच्या संबंधामध्ये आहे? प्रभूजींच्या. ठीक आहे. आणि हेच तुमचं प्रेम नसेल तर मनामध्ये विचार काय येईल? हे कुत्रं एकच चप्पल का खात आहे? समजलं? तर प्रेम याच्यावरून दिसून येत आहे. वस्तू छोटी आहे, प्रभूच्या संबंधामध्ये त्याची किती काळजी घेतो त्याच्यावर तुमचं प्रेम जन्माला येईल. अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स इज अ साइन ऑफ लव. आणि हे लव ऑफ गॉड देऊ शकतं. म्हणून फूल मला जमिनीवर पडले असेल तर त्याला उचलून ठेवायचं, समजलं? किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं. भगवंताला अर्पित तुलसीचा पत्ता आहे, इकडे तिकडे पडलेला असेल तर काय करायचं? उचलून माथ्याला लावायचं, आपण स्वीकार करायचं किंवा दुसऱ्याला द्यायचं. किंवा तिसरा उपाय काय? तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचं. त्यांचा अनादर नाही करायचा.
कारण कथेमध्ये भगवंताच्या नावामध्ये अनादर केल्यामुळे ऋषी येत नाही. किंतु आदरात अनुदिनम. दोन प्रॉब्लेम आहेत. भगवंताच्या संबंधामध्ये ज्या गोष्टी आहेत, भगवंताच्या गुणगानामध्ये, कीर्तनामध्ये, सेवेमध्ये लागल्या आहेत. काय काय लागलं आहे? मृदंग जमिनीवर नाही ठेवायचा, हार्मोनियमला पायाने मारायचं नाही, समजलं? ती प्रत्येक वस्तू भगवंताच्या गुणगानामध्ये, ते सगळे भक्त आहेत, भगवंताच्या संबंधात आहेत, आणि त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला भगवंताच्या प्रेमाकडे घेऊन जातं. समजलं? बूंद बूंद से बने सागर. सुरुवात छोटी असते, आणि हे आपल्याला भगवंताच्या संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांना काय म्हटलंय? त्वदीय म्हटलंय. काय म्हटलंय? कृष्ण त्वदीय पदपंकज. त्वदीयाला इंग्लिशमध्ये शब्द काय? कोणाला माहिती आहे? त्वदीयाला काय म्हणतात? पॅराफर्नेलिया. आता किती सुंदर शब्द आहे. भगवंताला प्यारा आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? पॅराफर्नेलिया. समजलं? भगवद्गीता, भागवतम, बुक स्टँड, या सगळ्या वस्तू भगवंताच्या सेवेला, भगवंताशी संबंध आहेत. यांचा जितका तुम्ही रिस्पेक्ट म्हणजे काय? आदर. स्पेक्ट म्हणजे पाहणं. री म्हणजे काय? परत परत पाहून त्याची किंमत करून जे आपण करतो त्याला स्पेक्ट म्हणजे पाहणं. री म्हणजे काय? पुन्हा पुन्हा विचार करायचं त्याच्याबद्दल, आणि ती वस्तू योग्य ठिकाणी ठेवायची. रिस्पेक्ट. तर तुम्ही सस्पेक्ट आहात. पतनाचे सस्पेक्ट आहात. म्हणून या वस्तू छोट्या आहेत, पण ह्याच्यावर ध्यान न दिल्यामुळं 5-10 वर्षानंतर तुमची भावना मरून जाते. कृष्ण भावना. कृष्ण भावना म्हणजे कृष्णाच्या संबंधामध्ये पाहणं. कृष्ण अनुशीलनम. काय म्हटलं याला? कृष्ण अनुशीलम. आणि ह्या वस्तूंचं ध्यान ठेवल्यामुळं तुमची भक्तीमध्ये गंभीरता वाढत जाते, कारण तुमचं ध्यान छोट्या छोट्या वस्तूवर आहे, आणि त्यामुळं भगवंताचं ध्यान तुम्ही आकर्षित करतात. समजलं? ही कला आहे. भगवंताचं ध्यान कसं आकर्षित करायचं? भगवंताला प्रिय आहे असं प्रभुपाद म्हणतात. माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या कुत्र्यावर प्रेम करायला शिका. इफ यू लव्ह मी, लव्ह माय डॉग. आता मोठा समारंभ आहे, 1000 लोक आलेत, करोडो लोक आलेत, तुम्हाला स्टेजवर बोलवलं आहे पहिलं प्राईज घेण्यासाठी, सगळा मोठा आदर सत्कार करायचा, आणि तुमचा मुलगा पण त्याच्याबरोबर पाठीमागून येतो. सिक्युरिटी काय करतो? कुत्र्याप्रमाणे त्याला हुसकावून, हड कुठं चालस. तर तो बाप कोणत्या भावनेने ते बक्षीस स्वीकार करतो? सन्मान माझा करताय, पण माझ्या लेकराला तुम्ही काय करताय? तसं भगवान बघतात की माझ्या संबंधामध्ये वस्तू आहेत, तुळशीचं पान आहे, फूलमाला आहे, भगवद्गीता आहे, ह्यांचा अनादर करताय, तर भगवंताला आपण काय संतुष्ट करणार? म्हणून भगवंताला संतुष्ट करायचं असेल तर पहिल्यांदा या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स इज द साइन ऑफ लव. म्हणून अटेन्शन देणं फार महत्त्वाचं आहे. अटेन्शन नाही तर ओनली टेन्शन. तर हे सुरुवातीला आपल्याला अंदाज येत नाही किती गंभीरची गोष्ट आहे, पण हे तुमचं आध्यात्मिक जीवन बर्बाद करून तुम्हाला जमिनीमध्ये पुरून ही छोटी गोष्ट पुढे जाऊ शकते. आणि ह्या इंग्लिशमध्ये काय म्हटलंय? कोणचा कन्सेप्ट? स्नोबॉल इफेक्ट. काय म्हटलंय? स्नोबॉल इफेक्ट. स्नो म्हणजे काय? बर्फ. बॉल म्हणजे काय? बर्फाचा गोळा जेव्हा हिमालयाच्या चोटीवरनं, चोटी म्हणजे काय? ही चोटी नाही, काय शिखर म्हणतात चोटीला? हां, हिमालयाच्या शिखरावरून एक छोटासा बर्फाचा तुकडा तुमच्या दुर्भाग्याने तुमच्या समोर घरंगळत येतोय. घरंगळं? हां, मराठी तुला कोकाटे आमचं. तो खाली येतोय आणि तुम्हाला अहंकार आहे, गुरमी आहे. काय गुरमी आहे? गरमी आहे आणि गुरमी बी आहे. काय गरमी काय गुरमी? दोन्ही. ओके, बरोबर चाललं म्हणजे. कारण तुम्ही पाहताना काय पाहता? वरून तो छोटासा लहान बर्फाचा गोळा येतो, तुकडा येतो. तर तुम्हाला काय वाटतं? अहंकारामुळं हा बर्फाचा तुकडा माझं काय बिघडणार आहे? म्हणून ते समोर उभा राहिला खाली येईपर्यंत,
तर खालीपर्यंत तो एकटा येत नाही, आपल्या परिवाराला बरोबर घेऊन येतो. घरंगळतो ना, बर्फ सहपरिवार सहकुटुंब लग्नामध्ये असतं की नाही, तसं परिवाराला घेऊन येतो तो. आणि तो बर्फाचा तुकडा राहत नाही, पहाड बनतो, पर्वत. आणि त्याच्यासमोर उभं राहिला तर तुम्हाला 10 फूट खाली जमिनीमध्ये पुरून तो पुढे जातो. अशा कित्येक लोकांना ह्यांनी पुरवलेलं आहे. ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, गृहस्थ असो, वानर असो, हे भक्तीमध्ये पुरले गेलेले आहेत. एका गोष्टीमुळे त्या बर्फाच्या तुकड्याला लहान तुकडा समजला तरी वेळेनुसार तो वाढत जातो. समजलं? आणि 10 वर्षांतर कळतं आपल्याला पुरल्यानंतर. समजलं? म्हणून म्हणतात, इफ यू आर नॉट ग्रेव्ह यू आर गोइंग टू डिग युअर ओन ग्रेव्ह. भक्तीमध्ये गंभीर नसाल, ग्रेव्ह म्हणजे काय? गंभीर. गंभीर कसं म्हणणार? गंभीरराव कसं म्हणणार? ध्यान देऊन हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. गंभीर नाही म्हटला तर गंभीरला इंग्लिशमध्ये शब्द आहे ग्रेव्ह. काय? ग्रेव्हचा एक शब्द आहे, अर्थ आहे गंभीर बनणं, दुसरा अर्थ आहे थडग, कब्रस्तान. ते पुरून जाईल तुम्हाला. म्हणून त्याला काय म्हटलंय? स्नोबॉल इफेक्ट. हे लक्षात ठेवा. याचं पहिलं उदाहरण काय? प्रभूच्या धोतीमध्ये छोटा छेद आहे. घाबरू नका, टेन्शन देतो तुम्हाला, उदाहरणासाठी सांगतो. आणि या प्रभूजीने म्हटलं की छोटासा छेद आहे, माझ्या बापाचा काय बिघडणार आहे? तो त्याच्याकडे ध्यान नाही देत. 1 आठवडा, 2 आठवडा, 1 महिना, 2 महिने, 3ऱ्या महिन्यात ते छेद काय होईल? इतकं मोठं होईल, प्रभूजी त्याच्यातून आरपार होऊ शकतात, लपाछपी खेळू शकतात. ते धोती फेकावी लागेल. का फेकावी लागली धोती? याला म्हणतात धोती योग. काय म्हणतात? म्हणून इंग्लिशमध्ये म्हणाय स्टिच इन टाइम सेव्हज द नाईट. काय? वेळेवर सुई धागा केला तर ती गोष्ट वाचू शकते. आणि वेळेवर म्हणजे काय? प्रत्येक वेळी ध्यान ठेवणं, कुठं चुकतोय आपण, कुठं अपराधाची भावना वाढते. अपराधाला जन्म देणं फक्त काय आहे? ध्यान न देणं. ध्यान न देण्यामुळे अपराध जन्माला येतात आणि अपराधचा छोटा भाऊ आहे अनर्थ. ही 2 मुलं तुमच्या गर्भामध्ये जन्म घेत आहेत. जरी तुम्ही पुरुष असाल तुम्हाला प्रेग्नंट व्हावं लागेल. कधी ऐकलं होता जगामध्ये? पुरुष प्रेग्नंट झाला. पुरुष काय झाला? प्रेग्नंट काय म्हणतात मॅडम? गरोदर झाला. आता बायका गरोदर होता ऐकलंय, पण भक्तीमध्ये पुरुष सुद्धा काय होऊ शकतो? गरोदर होऊ शकतो. त्याला ध्यान नाही दिलं, त्याच्या गर्भामध्ये 2 बालकं जन्माला घेतात. पहिलं आहे अपराध, हा गर्भ आहे. त्याला जननी म्हटलंय. जननी म्हणजे काय? जी मुलांना जन्म देते त्याला जननी म्हटलंय. मदर ऑफ ऑल ऑफेन्सेस इज इन अटेन्शन. मदर ऑफ ऑल ऑफेन्सेस. मदर म्हणजे काय? आई. आई कोणाला म्हणतात? जिना मुलाला जन्म दिला तर आई म्हणतात. तसं तुम्ही पुरुष असून सुद्धा भक्तीमध्ये जर ध्यान नाही दिलं तर त्या ध्यान न दिल्यामुळे तुमच्या गर्भामध्ये, भक्तीच्या गर्भामध्ये 2 मुलं थोड्या वेळाने जन्म घेणार आहेत. तुम्ही गरोदर होणार आहे. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा. असं स्त्री गर्भवती असते, पहिल्या दिवशी कळतं का? पहिल्या आठवड्यामध्ये कळतं का? 3 महिन्यानंतर टेस्ट करतात, 2-3 महिन्यात, तेव्हा त्यांना कळतं. तसं 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर लोकांना कळतं की मी अपराध करत होतो. पण आता उपयोग काय? तुम्ही गरोदर आहे. डिलिव्हरीचा वेळ आलाय. आणि डिलिव्हरीचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिलिव्हरी? रोजची चिंता, डेली वरी म्हणतात त्याला. काय म्हणतात? रोजची चिंता वाढणार आहे तुमची, कारण डिलिव्हरीचा वेळ आलाय. डिलिव्हरी म्हणजे काय? डेली वरी. डेली म्हणजे रोज, वरी म्हणजे काय? चिंता. हा गर्भ तुमची चिंता होणार. म्हणून 5-10 वर्षानंतर असे लोक भक्तीतून गायब होतात. इस्कॉनकडे फिरकून बघत नाहीत, कारण त्याला लाज वाटते. मी पुरुष असून मी गरोदर आहे, कोणत्या तोंडाने जातो?
म्हणजे गेलेले सगळे गरोदर व्यक्ती आहेत. हे पोस्टमॉर्टम केलेलं आहे. लोक परत काय ते त्यांना इतकी लाज वाटते की स्त्री गरोदर असेल तर ठीक आहे, ती सांभाळून घेईल, पण पुरुष जर गरोदर तो काय तोंड घेऊन भक्ताच्या संघात. म्हणून 99.99.99 लोक परत येत नाहीत भक्तीमध्ये, परत काय येत नाहीत. त्याच्या गर्भामध्ये काय वाढ चाललंय, 2 मुलं, आणि 2 मुलं तुम्हाला काय करतील. कोणती 2 मुलं आहेत, अपराध आणि अनर्थ 2 मुलं आहेत ध्यान न दिल्यामुळे जन्माला आहेत तुमच्या भक्तीच्या गर्भात, लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवान तुम्हाला भक्तीच्या बाहेर फेकणार नाही, कारण भगवंताचं वचन आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. काय वचन आहे, भक्तीचा नाश नाही होत. नेहा विक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पाप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. तर भगवंत फेकत नाहीत, भक्ती फेकत नाही. तर आम्हाला भक्तीच्या काय म्हणतात बॉर्डर, भिंत असते, काय म्हणतात भक्तीची दिवार, भक्तीच्या सीमेच्या त्या बाजूला कोण फेकतं आपल्याला भौतिक जगामध्ये. ही 2 मुलं कार्टी ज्या जन्माला येतात तीच तुमचा एक हात पकडतं, अपराध हात पकडतं बापाचे, आणि अनर्थ दोन्ही पाय, आणि तुम्हाला पाळणा झुलवत झुलेला ढूम भिंतीच्या त्या पलीकडे. आणि जो भिंतीच्या त्या पलीकडे गेला तो गरोदर असल्यामुळे तो परत येतच नाही, समजलं. म्हणून कुठलाही भक्त केलाय त्याचं तुम्ही पोस्टमॉर्टम करा. कारण हेच आहे, तिसरं कारण हेच आहे. 2 कारण आहेत, जी 2 कार्टी तुम्ही जन्माला येत आहेत. पहिलं काय, अपराध, आणि दुसरा, आणि यांचा बाप आहे कोण, ध्यान न देणार. ते वाटतं मुलं पण असतात. किंवा पाण्याची जहाज असते, ती पाण्यावर का तरंगते, होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया. तर पाण्यावर का तरंगते, कारण पाणी नावेच्या बाहेर आहे, पण तेच पाणी जेव्हा पाण्याच्या नावेच्या आत येतं तर ती टायटॅनिक बुडू शकते. असे कित्येक भक्तांची मनुष्यरूपी टायटॅनिक बुडालेली. याचं कारण काय, छोटासा छेद. वॉटर आउटसाइड मेक्स इट सिंक, वॉटर इनसाइड मेक्स इट ड्राउन. व्हॉट इज द डिफरन्स, स्मॉल होल. म्हणून ह्याच्यावर आपण ध्यान दिलं पाहिजे. म्हणून ध्यान देणं आवश्यक आहे. 2 श्लोक सांगितले ध्यानावर सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुभदया. पूर्ण अभिमान्यू बनाल तुम्ही, अंदर जाल आत जाल पण परत येऊ शकणार नाही, इतकं खतरनाक आहे. म्हणून ध्यान आपलं भटकलेलं आहे. जसे भगवत धाम सोडलेलं आहे, आपलं ध्यान भगवंताच्या चरणातून हटलेलं आहे. काय म्हणतो, हटणं, भगवंताच्या चरणातून हटणं म्हणतात, काय म्हणतात, भगवंताच्या चरणातून निघालेलं आहे. ओके. आणि ते कुठे आहे आता, भगवंत नसतील तर विषय वस्तू, दोनापैकी एक मनाला चैन आहे. जर भगवंतावर ध्यान नसेल तर तुमचं ध्यान कुठं असाल, विषय वस्तू. ध्यायतो विषयान पुंसा. म्हणून विषय वस्तू काय, तिचं नाव आहे विष्णू विस्मरणी. काय, भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये भगवंत उद्धवाला सांगतायत ह्या विषय वस्तूचं नाव आहे विष्णू स्मरणी. याच्यामध्ये ताकद काय, भगवान विष्णूला सुद्धा विसरून टाकण्याची ताकद याच्यामध्ये, विष्णू विस्मरणी. समजलं. म्हणून हे ध्यान आपलं भटकलेलं आहे. भगवंत नाही तर कशावर आहे, देअरफॉर माइंड इज ऑलवेज हॉवरिंग ऑन सेन्स ऑब्जेक्ट. ते विषय वस्तूवर चक्रा मारते, परत परत ते पळते विषय वस्तूकडं. जसं लहानपणी तुम्ही आयुष्य खुशीतून बाहेर, पण आई थकते का, लाखो करोडो वेळा जे ते मूल आईच्या कुशीतून पळतं, पण आई कधी थकत नाही. तुमच्या आईने माझ्या आईने कधी म्हटले काय, मरू दे ह्याला, 1000 वेळा पकडून आणलं, ज्याला जायचं तिथे जाऊ दे, मरू दे काट. तर मी प्रवचनामध्ये नसतो आणि तुम्ही
ऐकायला नसतं आज. त्या मातेची कृपा आहे, तिने कधीही काय स्वीकार नाही केलाय, पराजय स्वीकार नाही केली. किती वेळा मूल आईच्या कुशीत पडतं तितक्या वेळा ती प्रेमाने त्याला पकडून आणते. आणि हा अभ्यास म्हणजे काय, आपल्याला साधकाला करायचं अभ्यास. हा सांगितलंय 6.36 मध्ये, 6.35. अभ्यास आणि वैराग म्हणजे काय, साधकाला शिष्याला अशाप्रमाणे मातेकडून शिकायचं. ते ध्यान भटकत आहे, ते ध्यान विषय वस्तूच्या मागे धावत आहे. कारण ध्यान हटतं तेव्हा आपली नजर 3 स्तरावर काम करते. किती? भगवंतावर ध्यान हटतं तर विषय वस्तूवर जेव्हा ध्यान जातं, ध्याय तो विषयांपुंसामध्ये 3 स्तर सांगितले. ध्यान हटल्यामुळं 3 प्रकारच्या तुम्हाला नजरा मिळतात. ग्लान्स म्हणतात तेव्हा. काय पहिला ग्लान्स काय, चाइल्ड लाईक ग्लान्स. चाइल्डला काय म्हटलंय, कारण आपण दोषी नाही आहोत. भगवंताने डोळे बनवलेत आणि विषय बसवले. त्यामुळं डोळे असल्यामुळे आपण डोळे फाडू शकत नाही प्रत्येक वेळी. बिल्वा मंगळ ठाकूर म्हणे, समजलं, प्रत्येक जण बिल्वा मंगळ ठाकूर बनू शकत नाही. मग तर आपला पण दोष नाही आणि त्या विषय वस्तूचा पण दोष नाही. भगवंताने बनवलंय, डोळे पण बनवलेत आणि विषय वस्तू. तर स्वाभाविक काय होणार आहे, डोळे कशावर जाणार आहे, नजर कशावर जाणार आहे, विषय वस्तू. म्हणून त्याला बालिश म्हटलंय. पहिली नजर असते ती बालिश असते, चाइल्ड लाईक ग्लान्स. पण ती वेळेवर रोखली नाही तर तिथून तुम्ही अभिमन्यू म्हणणार आहे, चक्रव्यूहात फसणार आहे. ध्याय तो विषयान पुंसा संगस्ते शुभजायते, संगात संजायते काम. एक 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 जन्माला येते. म्हणून हे साधकाचं कर्तव्य आहे. भले भगवंताने डोळे दिले आहेत, विषय वस्तू म्हणले, तुमचं कर्तव्य काय, भगवंताच्या प्रेमापोटी ते ध्यान खेचून आणणं. समजलं? जसं दक्षिण भारतामध्ये गेला तर 2 कासव असतात. कुठं असतात कासव? कछवाच्या अगरबत्तीने. कासव कुठं असतात? एक अंगणामध्ये, प्रांगणामध्ये, आणि एक भगवंताच्या विग्रहासमोर. 2 का ठेवले आहेत? डबल इंजिन काय आहे तिथं? 2 कासव काय आहेत? हा, कुठला? बाहेरचं. प्रांगण म्हणजे काय, भौतिक जगत. भगवंतापासून तुम्ही दूर आहात, प्रांगणामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये आहात. त्यावेळी तुमची ही जिम्मेदारी आहे कासवाप्रमाणे. खुर्मानी अंगानी, काय श्लोक आहे? हां, काय करतं कासव, जेव्हा त्याला धोका वाटतो सगळे अंग कवचाच्या आत घेतो, आपल्या इंद्रियांना वाचवण्याचं प्रयत्न. असं भौतिक जगामध्ये जातो तेव्हा ध्यान विषय वस्तूवर, बिलबोर्डवर, नग्न स्त्रियावर पडतं, चुकीच्या गाण्यावर पडतं. तुरंत इंद्रियांना आत घ्यायचं आहे. कशाप्रमाणे? कासवाप्रमाणे. म्हणून त्याचा बारकाईने पाहिलं तर तो कासव नेहमी कवचाच्या आतमध्ये त्याची इंद्रिय असते. पण तोच जो कासव आहे भगवंताच्या बिलकुल विग्रहासमोर आहे, त्याला जर बारकाईने पाहिलं तर काय, त्याची सगळी इंद्रिया बाहेर आहेत. कारण तो भगवंताच्या संपर्कात आहे. तो सारी इंद्रिया भगवंताच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न. समजलं? आणि त्याला भक्ती म्हटलंय. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुचते. तशा प्रकारे ध्यान कधी खेचून घ्यायचं आणि कधी ध्यान लावायचं हे कशावर अवलंबून आहे. जर विषय वस्तू असतील तर ध्यान खेचून घ्यायचे, आणि भगवंत असेल तर इंद्रियांना काय करायचंय, मोकळं सोडायचं. समजलं? म्हणून ध्यान देणं हे वाईट नाही, पण त्या ध्यान देताना त्याच्यावर मनन चिंतन करणं हे निंदनीय आहे. कॉन्टम्प्लेटिंग ऑन सेन्स ऑब्जेक्ट इज कंडेम्ड. निंदनीय काय, त्या विषय वस्तूवर मनन चिंतन करणं, त्याच्यामध्ये आनंद घेणं. म्हणून आपले आचार्य ते यमुनाचार्य काय म्हणतात, मी इतका महान आचार्य असून माझ्या मनामध्ये सुद्धा स्त्री विषयी काय येतात, विचार येतात. पण पुढं काय म्हणतात ते, मी त्या विचारावर थुकून देतो, आणि आपण मूर्ख लोक त्या थुंकीवर आनंद घेतो. ते थुकायला तयार होत नाही आपण. तर दिस इज कॉल्ड ॲज की त्याच्यावर मनन चिंतन केल्यामुळे आपण आत फसत जातो. म्हणून हे ध्यान खेचून घेतलं पाहिजे. जसं आई परत परत काय करते, मुलाला खेचून घेते की नाही आपल्या,
कुशीमध्ये. कारण ते मुलगं काय करू शकतं, सॉकेटमध्ये हात घालू शकतं, कुत्र्याच्या तोंडामध्ये हात घालू शकतं, सापाला पकडण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आई डोळ्यामध्ये तेल घालून त्या मुलावर ध्यान देते. आंखों का तारा आहे तू. समजलं? तसं ध्यान हे भगवंतासाठी आहे. पण हे ध्यान भौतिक जगातल्या प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तूने काय केलंय? लुटण्याचा प्रयत्न केलाय, अपहरण करण्याचा प्रयत्न. कारण भौतिक जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती मायेचे वफादार कुत्री आहेत, गुलाम आहेत. आणि या कुत्र्यांना, गुलामांना मायेने काय सांगितलंय? ह्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये दुनिया इकडची तिकड हो, ह्याला ध्यान लावू द्यायचं नाही. हे ध्यान आपण अपहरण करायचं. माझे खरोखर वफादार कुत्री असाल, गुलाम असाल, तर माझी ही सगळ्यात मोठी आज्ञा आहे. आता साधक बनण्याचा प्रयत्न करतोय, शिष्य बनण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्या मागं सगळ्यांनी लागा. ह्याच्या दोन गोष्टी आपल्याला अपहरण करायच्या आहेत, ध्यान आणि हृदय. समजलं? जे भगवंताला पाहिजे ते मायेला पाहिजे. कारण मायेचं काम काय होणार? सोपं होणार. ह्या दोन गोष्टी काढून घेतला तो कुठल्याही जन्मामध्ये आपण भक्त बनणार नाही, भगवंताचे दास बनू शकणार नाही. म्हणून मायेला काय पाहिजे? जे भगवंताला पाहिजे ते मायेला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने माया बनवलेली आहे तुमची परीक्षा घेण्यासाठी. तुम्ही किती प्रयत्न करता, प्रयत्नांती परमेश्वर. काय म्हटलंय? भगवंताला प्रयत्न प्रिय आहेत, माणसाला काय प्रिय आहे? रिझल्ट. मॅन सीज द रिझल्ट, गॉड सीज द एफर्ट. म्हणून भगवंताला प्रिय करायचं असेल तर भगवंताने जाणून बुजून काय केलंय? मायेला बनवलंय तुमची परीक्षा घेण्यासाठी. किती प्रयत्न करता माझ्यासाठी? हे ध्यान आणि हृदय ह्या सगळ्यापासून वाचून शेवटी गोलपर्यंत जो पोचेल तो गोल करेल. अल्टिमेट गोल. हरी बोल, हरी बोल, ही अल्टिमेट गोल. आता चाललंय की नाही फुटबॉल? तर बॉल जो शेवटपर्यंत घेऊन जाईल, फोकस ठेवून, ध्यान देऊन, तो गोल करेल की नाही? तसं हे सगळे 10 लोक आहेत, हे मायेचे गुलाम आहेत. प्रत्येक क्षणाला तुमचा बॉल काय करतील? काढून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचू देणार नाहीत. तर हे काय? फुटबॉल आहे आणि दुसरं काय? हॉकी आहे. समजलं? ह्याच्यामध्ये प्रत्येक जण त्या बॉल मागे लागले. तो बॉल म्हणजे काय? तुमचं ध्यान आणि तुमची हृदय. आणि त्यामुळं फार कठीण आहे ह्या गोष्टी सांभाळून ठेवणं. कारण भगवंताने तुमच्याकडं ठेवलेली ही वस्तू आहे. 84 लाख योनीमध्ये ती परत करू शकला नाही. कमीत कमी दुर्लभ मनुष्यजीवनामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. तुम्हाला विवेक बुद्धी दिली आहे, दृढ बुद्धी दिली आहे, निश्चित बुद्धी दिली आहे. डिस्क्रिमिनेशन, डिटर्मिनेशन, डिसिजन, या 3 बुद्धीचा वापर करून ह्या प्रत्येक वस्तूपासून, व्यक्तीपासून हे वाचून शेवटी गोलमध्ये टाकायचं, भगवंताच्या चरणी टाकायचं. तेव्हा तुम्ही जीवनाचा सामना जिंकता. समजलं? हॉकी असो, फुटबॉल असो. तर माया तुमचा फुटबॉल बनवा. म्हणून पहा, प्रत्येक ठिकाणी माया आणखी काहीच मागत नाही. कुठेही जा तुम्ही, ह्या 2च गोष्टी माया मागते. तुम्हाला ती म्हणते मग तुमचे पैसे नको आहे, तुमचा परिवार नको आहे, तुमची गाडी नको आहे, बंगला नको आहे, नोकरी नको आहे, मला फक्त ध्यान द्या. कुठं कुठं पाहतो आपण? रेल्वे स्टेशनवर जा, काय अनाउन्समेंट होते? कृपया ध्यान दीजिए. विचार केलाय काय मागते ती? तुमचं तिकीट नको, तुमची नोकरी नको, तुमचा पैसा नको, काहीच नको, मला फक्त ध्यान द्या. समजलं? एअरपोर्ट पे मे हॅव युअर अटेन्शन प्लीज. कृपा करून इकडं ध्यान द्या. आणि विमानात बसल्यानंतर तुम्ही जर मोबाईलवर ध्यान देत असाल, इकडे तिकडे पाहत असाल, तर ती लगेच ओरडते. काय ओरडते? हरे कृष्णा, हरे कृष्णा नाही, काय म्हणते? हॅलो. हिंदी में क्या होते? कृपया पूरा ध्यान मुझ पे दीजिए. किती डेमॉन्स्ट्रेशन करायला चालले. काय म्हणते? कृपया पूरा ध्यान, मोबाईल बंद कीजिए, ट्रे बंद कीजिए, ध्यान इधर दीजिए. आणि काही पुरुष इतके ध्यान देतात, जोपर्यंत विमानात उतरतात पाहतच राहतात, जास्तच ध्यान देतात.
किंवा ऑफिसमध्ये जा, बॉस काय देतो धमकी, भाई साहब ध्यान से काम कीजिए ना तो आपकी नौकरी खतरे में. धमकी देतो तो, ध्यान नाही दिलं तर तुझी नोकरी खतरे. घरी आले ते घरी आल्यानंतर का बायको धमकी देते, मग तुमचं ध्यान कुठं आहे, आज रविवार आहे, मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जायचं आहे, हे हरे कृष्ण काय लावलाय वाऱ्यावरची वरात. तुला घरावर ध्यान द्या, मुलाबाळावर ध्यान द्या, तुकाराम महाराज बोलू नका. तर प्रत्येक वस्तू तुमच्या मागे लागली, प्रत्येक व्यक्ती काय पाहिजे त्यांना, तुमचं ध्यान आणि हृदय. तिसरी गोष्ट कुठलीच नाही. कारण ही वस्तू त्यांनी अपहरण केली तर तुम्ही कुठल्या जन्मात भक्ती करू शकणार नाही. कारण भगवंताला देण्यासाठी तुमच्याकडे काहीच नाही, भीक मंगी आहोत आपण. समजलं. मग लक्षात ठेवा, या दोन गोष्टींचं अपहरण करण्यासाठी भगवंताने माया बनवली, तुमची परीक्षा घेण्यासाठी. ह्या सगळ्यापासून वाचून माझ्यापर्यंत कसं पोचताय, तो पट्टीचा असेल. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, एड्या गबाळ्याचं काम नाही. काय नाही, हां, या दोन गोष्टी वाचून भगवंतापर्यंत पोचणं नानी याद येते. समज काय. म्हणून 5-10 वर्षांतर लोक गायब होतात का, बाद झालं हे मॅच. आता आपली माया बरी आहे, जेव्हा पाहिजे, जिथं पाहिजे, जितका पाहिजे, ट्रक लोडचा विष्ठा सप्लाय करते, आपण खात राहू. कारण ह्या दोन गोष्टी दिल्या म्हणजे निष्ठा वाढवणं. निष्ठा नाही वाढवली तर विष्ठाच खावायला आपण, निष्ठा नाही तर विष्ठा. म्हणून आवश्यक आहे आपण कित्येक जन्म विष्ठा खातेला तर आपण निष्ठा वाढवली पाहिजे. ध्यान देऊन आणि हृदय देऊन, दिल दिया है ध्यान भी देंगे हे भगवान तेरे लिए. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता हृदयावर येऊ. हृदय भगवंत का मागतात, त्यांनी दिलेलं आहे ते परत मागतायत. जसं चावी तुम्ही दिली होती 1 महिन्यासाठी कोणाकडं, शेजारी, तर तुम्ही मागितलं, तुम्ही काय वाईट आहे, तसं भगवंत आपली वस्तू परत मागतायत. दिल दे के देखो, दिल दे के देखो, दिल लेने वालो दिल देना सीखो जी. काय म्हटलं भगवंताने गाण्यामध्ये, हां, फक्त घेणं शिकू नका. कारण तुम मूर्खांना काय फक्त माहिती आहे, लेना बैंक मालूम है, देना बैंक भूल गए आप लोग. कौन सी बैंक भूल गए, देना बैंक. सिर्फ लेना बैंक मालूम है आप लोग. कभी वापस करोगे, मुझे मेरी चीज वापस चाहिए. दिल दे के देखो, दिल दे के देखो, दिल लेने वालो. म्हणून काही मूर्ख लोक असतात, वृंदावन जातात, टी शर्ट घेऊन जातात, आय लॉस्ट माय हार्ट इन वृंदावन. कोणाच्या वापरचं काय जातं, इतकं सोपं आहे. लॉस्ट म्हणजे काय, भगवंताने घेतलं काय, कोणी चोरी केलं, ते लिहिलं पाहिजे ना, क्लिअर आहे. तुमचं पत्थर दिलं, भगवान चोरी करायला येणार नाही. पाषाण दिलं म्हटलेलं. पाषाण दिलं का, कारण कलियुगाचं एक नाव आहे पाषाण युग. या पाषाण युगामध्ये राहता राहता आपलं हृदय काय झालंय, तर भगवान पत्थर चोर नाहीत, पाषाण चोर, माखन चोर आहेत. जोपर्यंत तुमच्या हृदयाला माखनचा गोळा बनवला नाही, लोण्याचा गोळा बनवला नाही, तोपर्यंत माखन चोर तुमच्या जीवनात येणार नाही. हे बाकी सगळे चोर तुमच्या घरचे आहेत, सगळे ते सगळे हे सगळे रावणाचे बाप आहेत. तुम्हाला भक्ती करू देत नाही, तुमची टांग खेचतायत, तुमच्या दिमागचा दही बनवतायत, मंदिरला जाऊ देत नाहीत, आणि वरून तुमचं हृदय चोरलेलं आहे. सगळे चोर काय आहेत, रावणाचे बाप आहेत. रावणाचे बाप काय, तर रावणानेच भगवंताची दैवी संपत्ती अपहरण केली होती. कोण आहे, सीतामाई. तर आचार्य सांगतात, भगवंतांना ठेवायला जी तुमच्याकडे जी आहे ती दैवी संपत्ती आहे. हृदय आणि ध्यान हे सीतेमय्येप्रमाणे आहे. याची जपवणूक तुम्हाला करायची. आणि आपल्या हलगर्जीपणामुळे, निष्काळजीप्रमाणे हे चोरीला गेलेलं आहे. बायकोनं 90% चोरलेलं आहे, पोराने 2% चोरलेलं आहे, हां 2% बिझनेसने चोरलेलं आहे, 2% नोकरीने चोरलेलं आहे. राहिलं काय मग हातामध्ये, कायच नाही. म्हणून आपण दिवसेंदिवस पत्थर दिलं बनत चाललो. हार्टलेस म्हणजे काय, आपल्याकडे हृदय आहेच नाही. समजलं. म्हणून असं आपण काय जगतो आहोत, कशामुळं, ह्या हृदयामुळं, हृदयामुळे. आणि ते हृदय आपण भगवंताला दिलं पाहिजे. पण आपण सगळ्या जगाला दिलं आहे. कारण हे बांधून ठेवलं आहे मी झाडावर.
कोणी या घंटी वाजवायची, कोणी याच्यामध्ये चाकू मारा, खंजीर मारा. त्या मूर्ख मुलाने 3 वेळा तिला मारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो हृदय तिच्याकडेच ठेवून आला होता. शेवटी खड्ड्यात ढकलली तिला, आहे की नाही. त्या मूर्खाला 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण तिला अक्कल नव्हती. इतकं हृदय दिलं होतं, 4थ्या वेळी तिला खरोखरच त्याचं हृदयच काढून घेतलं. समजलं. म्हणून आपण मूर्ख लोक भौतिक जगामध्ये ह्या भौतिक जगाच्या वस्तू आणि व्यक्तींना हृदय देतो, ज्यांना तुमच्या हृदयाची काही किंमत नाही, कदर नाही. कोणी येऊन त्याची घंटी वाजवते, कोणी येऊन चाकू मारते, कोणी येऊन खंजीर मारते, लहू लव्हाण केलंय. आणि त्यामुळे हृदयाचे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत, ब्लॉकेज, कारण ग्रंथी वाढत चालले आहेत. मूर्ख लोकांना दिल्यामुळं हार्ट प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत. त्या व्यक्तीला द्या ज्याला त्याची किंमत माहीत आहे. आणि असं एकच व्यक्ती आहे साऱ्या ब्रह्मांडामध्ये, 3 लोकांमध्ये, द मोस्ट सुपर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी इज कॉल्ड ॲज कृष्णा. परम संवेदनाशील व्यक्तीचं अगर दुसरं नाव असेल तर ते भगवान कृष्ण. ते तुमच्या हृदयाची किंमत करू शकतात, कारण ती त्यांची वस्तू आहे. बाकीच्या लोकांना तुमच्या हृदयाची किंमत नाही आहे. फक्त तुमचा पैसा, तुमचं ऐश्वर, तुमच्या फॅसिलिटीज पाहिजे ना. तुमच्या हृदयाशी काही घेणं देणं नाही का. तुमच्या हृदयाचे चकनाचूर करू शकतात, लहू लवान करू शकतात, 1000 टुकड़े करू सकतात. दिल के 1000 टुकड़े हो चुके हैं. क्यों? ऐसे मूर्ख लोगों को हमने दिल दिया है. जिसको देना चाहिए उसको नहीं, सारे भौतिक जगत को दिए. किंवा आपण त्याला टांगून ठेवलंय, कोणी या त्याची वाट लावा, वाट पण लावा आणि वाट पण लावा. जसं एक माकड नदी किनारी येऊन राहू लागलं पहिल्यांदा, तर मगरीने पाहिलं, मगरी म्हणतात ना, मगराची बायको, मगराची बायको मगर, सॉरी आमचं बेळगावचं आहे, कोकण इंग्लिश मगर म्हणतात, मगरी पत्नी. त्या माकडाला पहिल्यांदा पण म्हणाले झाडावर, पुढच्या रविवारपर्यंत माझ्या प्लेटमध्ये पाहिजे याचा कलेजा, काय पाहिजे, याचं हृदय पाहिजे. आणि जर पुढच्या रविवारपर्यंत नाही आला तर मायके चली जाऊंगी. काय धमकी दिली नवऱ्याला, मायके चली जाऊ. आणि हा जोरूचा गुलाम होता, तो मला दुनिया इकडे शिकवेल, पुढच्या रविवारी तुझ्या प्लेटमध्ये आणून ठेवेल तुला. म्हणून तो 1 आठवडा वेळ होता तेवढा. शुक्रवारपर्यंत त्यांनी इतकी गाडी मैत्री केली त्या माकडाला 1 आठवड्यात. आणि तो माकड पण खुश झाला, इतका मला वेळ देतोय, माझ्यावर प्रेमाने बोलतोय. आणि शुक्रवारी संध्याकाळी म्हणाला, मित्रा तुझ्या वहिनी ने, तेरी भाभी ने संडे के लिए आपको बुलाया है. चाय पे नहीं, किसके लिए बुलाया? संडे फिस्ट के लिए बुलाया, प्रीति भोजन के लिए बुलाया. तर माकड खुश झालं, कारण का आजूबाला काय खायला मिळत नव्हतं. मला 8 दिवसामध्ये इतकी गाडी मैत्री आणि घरी बोलवतोय आणि बडी फिस्ट आहे. मला बरं केलं 1 दिवस अगोदर सांगितलं, उद्या फास्टिंग करतो आणि परवा तावा मारतो. रविवारी ते मगर आलं, मगर नदी किनारी. म्हणजे चल कुठं विसरलं की काय तू, फिस्ट आहे आज, संडे फिस्ट, लव फिस्ट. मला मग पोहता येत नाही, कसं जायचं. तो म्हणा घाबरू नकोस, मी आहे ना, मैं हूँ, माझ्या पाठीवर उडी मार, मी तुला फ्री राईड देतो. काय तो फ्री राईड. हळूहळू नदीच्या मध्यावर आले तेव्हा त्यांनी आपला बेत सांगितला. बेत म्हणजे काय, मराठी बेत नाही, इंग्लिश बेट. तसं माश्याला पकडण्यासाठी काय असतो, बेत असतो काय, तो बेट सांगितला. तर मला मूर्खा, संडे फिस्ट नाही, तुझी फिस्ट होणार. कारण तो पाण्यामध्ये मध्ये होता, त्याला उडी मारता येत नाही, लॉंग जम्प. तेव्हा बेत सांगितलं होता. तर ते माकड फार हुशार होतं, ते जोर जोर हसू लागला. मला मूर्खा अगोदर का नाही सांगितलंस. तर मला म्हटलं काय प्रॉब्लेम, अरे अगोदर सांगितलं असतं तर इतका वेळ वाया गेला नसता आपला. कारण येताना मी घेऊन आलो असतो. काय घेऊन आलो असतो, काळीज. तुझ्या बायकोला काळीज पाहिजे ना, ते काळीज मी झाडावर बांधून ठेवले.
तर मला असं कसं तुमची जमात आहे म्हणजे माकडाची जमात अशी असते. एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारतो, एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर, आणि मला धोका असतो उड्या मारताना आमचं काळीच खाली पडू शकतं. म्हणून माकड जमातीमध्ये काय करतात आपण, ज्या झाडावर होतो त्या झाडावर मी बांधून ठेवतो. तुम्ही हसताय पण आम्ही मूर्खाने सगळ्यांनी ते बांधून ठेवलंय. पुऱ्या जगासाठी बांधून ठेवलं. तेव्हा त्याला खरं वाटलं त्या मूर्खाला. तो मगरमच्छ लगेच काय झाला, रिव्हर्स गाडी घेऊन जोराने नदी किनारी, आणि इथून किनारा त्याच गाडीपर्यंत होता, इतकं लांब किनारा होता. पण माकडाने काय केलं, आपला प्राण वाचवण्यासाठी सगळे वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. हाय जम्प, लॉंग जम्प, ते तोडून तो झाडावर जाऊन बसला आणि मला उल्लू के पट्टे मूर्खों के सरदार. कभी कोई अपना कलेजा निकाल के रखता है क्या, कैसे जिंदा रहेगा, इतना तो दिमाग रखो. पण आपली मूर्खाने कलियुगाच्या हे हृदय सगळं भौतिक जगासाठी लटकून ठेवले. कोणी या तसं देवळामध्ये घंटे असणे, कोणी येतं कोणी वाजवतं, तसं वाजवत बसले सगळे. आपले प्रत्येक जण येऊन त्याचे तुकडे करतोय, लहूलहान करतोय, कापाकापी करतोय. आणि म्हणून हार्ट प्रॉब्लेम वाढत जाणार आहेत. कारण ह्या हार्टची किंमत करणारा कलियुगामध्ये कोण नाही, भौतिक जगामध्ये कोण नाही. असेल तर एकच व्यक्ती आहे, ते आहे भगवान कृष्ण. आणि म्हणून हे हृदय भगवंताला द्यायचं. आपण कोणाला द्यायचं आहे? आता सबूत काय आहे भक्तीमध्ये भगवंताला हृदय द्यायचं? मंदिरमध्ये येतो, कुठल्या साईडला दंडवत मारतो सांगा पो? कुठल्या बाजूला साईड मारतो? डाव्या बाजूला की उजव्या बाजूला? का लेफ्टिस्ट आहे तुम्ही? काय काय राईट काम केलं पाहिजे, पण लेफ्टमध्ये काय करता तुम्ही? कारण लेफ्टमध्ये काय असतं, डाव्या बाजूला हृदय असतं. मग जेव्हा आपण दंडवत मारतो, भगवंत म्हणतो पुढचे 2 तास कथेमध्ये बसणार आहे. 2 तास नाही, आज 1.5 तास. ठीक, फक्त आणि फक्त तुमची कथा हृदयाने ऐकेल. हे मेरा वादा आहे, कम ना ज्यादा, हे मेरा वादा. प्रभुपाद समजतो तो कुठल्या साईडला दंड मारतो? काय म्हणतो? तुमच्या ह्या मंदिरामध्ये, संस्थेमध्ये, जोपर्यंत ह्या हॉलमध्ये आहे, तुमच्या अंगणामध्ये आहे, मी हृदयाने प्रत्येक कार्य करतो. हे वचन देण्यासाठी आपण दंड मारतो, आपलं हृदय देतो. समजलं? त्याला सबूत आहे की आपल्याला हृदय द्यायचं आहे. आता भगवंताने गीतेमध्ये कुठं मागितलं हृदय सांगा पो? काय सबूत आहे? इनडायरेक्टली, डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली. जसं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जजमध्ये 3 वेळा लगातार हातोडा मारून, कुठं? डोक्यावर नाही, टेबलवर. काय म्हणतात? ऑर्डर, ऑर्डर, ऑर्डर. 3 वेळा. तसं महाप्रभूने काय म्हटलंय? हरे नाम, हरे नाम, हरे नाम. असं भगवंतांनी 3 वेळा म्हटलंय, हृदय पाहिजे, हृदय पाहिजे, हृदय पाहिजे. गीतेमध्ये इनडायरेक्टली मन मागतायत, हृदय. 8.5, 8.6, 8.7 किती श्लोक आहेत? 3. कोणाकोणाला माहीत आहेत? 8वा अध्याय 5वा श्लोक कोण गाईल? आहे का नाही हृदय? अंडे की तुम्ही का नाही? घरी सोडणार. अंतकालेचे मामेव स्मरण. लक्षात ठेवा, या 3 श्लोकामध्ये एक शब्द काय कॉमन, कॉमन काय म्हणतो? समान आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. ठीक आहे. 8.6 यम यम वापी स्मरण भाव त्यजते अंते. 8.7 काय? तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. याच्यामध्ये 3 श्लोकामध्ये समान शब्द काय तो इंगित करतो, तो आपल्याला काय देतो? हिंट. हिंटला काय म्हणतात? संकेत देतो. खून करू नका हो. संकेत देतो. इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे भगवान तुमचं हृदय मागताय परत. कॉमन शब्द काय? स्मरण. अंतकालेचे मामेव स्मरण, यम यम वापी स्मरण, माम अनुस्मरण. तर स्मरण कोणत्या अंगाचं काम आहे?
रिमेंबरन्स इज द फंक्शन ऑफ द हार्ट. समजलं का? कारण 106 तापामध्ये मृत्यूच्या वेळी शरीर सोडताना किती असतो ताप? 106. आणि 44,000 विंचू एक साथ डन्स करतात, भले कोमामध्ये असा. अशा वेळी बाकी 8 अंग करू शकता. भक्तीमध्ये किती अंग आहेत? 9 विधा भक्ती म्हणजे किती आहेत? श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदनम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्म. आता 9 पैकी भगवंताने शर्त काय ठेवले? अट काय ठेवले? स्मरणच का? कारण मृत्यूच्या वेळी अंगामध्ये ताप किती असतो? 103, 104 नंतर भक्त लोक कीर्तन करतात, प्रभूजी चालले, पण ते कीर्तन ऐकू येत नाही. ह्या शक्य आहेत का? 106 तापामध्ये जेव्हा 44,000 विंचू एका वेळी, शिफ्टमध्ये नाही, 44 विंचूचा दंश, एक विंचू चावला तो माणूस छताला उडी मारतो. कुठं? छतापर्यंत. 44,000 विंचू शिफ्टमध्ये नाही, एकत्र येऊन, तेव्हा किती भयंकर यातना असते. आणि आतमध्ये वाघिणीची डरकाळी ऐकू येते. तुमच्या बद्धता, तुमच्या कंडिशनिंग, तुमच्या अतृप्त भावना, इच्छा, विचार, डोळ्याने दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, गळ्यामध्ये पीत, वात, कफ अडकलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होतात आणि कुठलंही इंद्रिय साथ देत नाही. ज्या इंद्रियांची करोडो जन्मापासून आपण सेवा करतो, कोणत्या भरोश्यावर? मृत्यूच्या वेळी आपल्याला साथ देतील. आपले स्वामी आहेत, हे स्वामी आपल्याला वाचवतील, इंद्रिय आणि मन. म्हणून ह्या आशेने ह्यांची करोडो जन्मापासून सेवा करतो, पण ही सगळ्यात काय आहेत? नालायक काय आहेत? स्वामी आहेत. मृत्यूच्या वेळीच तुम्हाला दगा देतील. सारी इंद्रिया सटिया जाएगी, मन सटिया जाएगा, बुद्धि सटिया जाएगा, कोई अंग साथ नहीं देगा. यमुनाचार्य काय म्हणतात? कामादिना कतिपय. ह्या अशा कृतज्ञ स्वामीची आपण सेवा करतो. मृत्यूच्या वेळी आपल्याला वाचवलं पाहिजे, साथ दिली पाहिजे, पण बिलकुल मृत्यूच्या वेळीच हे दगा देऊन बसतात. समजलं? कधी इंद्रिय म्हणतात आज रविवार आहे, सुट्टी घे बाबा, 84 लाख माझी सेवा केलीस, आज थोडं सुट्टी घे. उलटा रविवारच्या दिवशी म्हणतात आज ओव्हर टाईम आहे, हॉटेलला जायचं आहे, थिएटरला जायचं आहे, थंडा प्यायचा आहे, थंडर आहे नाही, गरम मिरची भजी खायचं आहे, कांदा भजी खायचं आहे, भजी हो रे मन. तर सुट्टी नसते, बाहेर सुट्टी असते, आठवड्याला एक सुट्टी असते. 84 लाखापासून आजपर्यंत 2 मिनिट सुट्टी नाही देते. अशा कृतज्ञ स्वामीची सेवा करतो. काय अशाने? मृत्यूच्या वेळी हे आपल्याला वाचवतील. स्वामी यांना तरी सेवेचं फळ देतील. पण सगळ्यात कृतज्ञ ही इंद्रिय आहेत. म्हणून हा श्लोक येतो कुलशेखर महाराजांचा. कशामध्ये? मुकुंदमाला. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजनांती. ह्या श्लोकाचं विवरण 3 श्लोकामध्ये केलं आहे प्रभुपादांनी. कारण मृत्यूच्या वेळी बाकी 8 अंग तुम्ही करू शकणार नाही. बोलणं मुश्किल होतं. काय गळ्यामध्ये काय असतं? पीत, वात, कफ. मृत्यूच्या वेळी आवाज सुरू होते, लक्षण आहे. मनुष्य आता कायमचा जाणार आहे. त्याच्या गळ्यामध्ये आवाज येतो हेलिकॉप्टरचा. हेलिकॉप्टरचे पंखे सुरू होत नाही, काय आवाज असतो? घुर घुर घुर. म्हणून श्लोक आहे भागवतम 3.31 अध्याय 31 मध्ये. कंठा घुरघुर आहे ते. काय श्लोक आहे? कंठामध्ये घुर घुर हेलिकॉप्टरचे आवाज. कारण हेलिकॉप्टर कायमचं उडणार आहे, परत लँडिंग नाही होणार आहे. म्हणून काय श्लोक आहे? कंठा घुरघुर आहे ते. म्हातारा बोलू शकत नाही होती, तो इस्कॉनवाल्याला मूर्ख समजत होता. हे इस्कॉनवाले मूर्ख काय आहे? भगवंतांनी सांगितले मृत्यूच्या वेळी माझं स्मरण कर, नाव घे. आणि हरे कृष्णावाले पागल आहेत, मूर्ख आहेत. रोज 2 तास काय करतायत? जप करून भगवंताची ओटी भरतायत. हेच 2 तास कंपनीमध्ये ओटी केली असतं तर किती चांगलं झालं असतं.
असे मूर्ख लोक काय समजतात, मृत्यूच्या वेळी भगवंताचं नाव घ्यायचं. पण शक्य काय, जसं म्हण आहे की नाही, एका गोळीने वाघ मारला जातो. कोणासाठीच ठीक आहे. ज्यानं आयुष्यभर अभ्यास केलाय गोळी चालवण्याचा, बंदूक चालवण्याचा, जंगलामध्ये गेलाय, वाघ बघितलाय, शिकार केले. माझ्यासारखा साधू या वचनावर विश्वास ठेवून एक गोळी आणि एक बंदूक घेऊन गेला पहिल्यांदा जंगलामध्ये. कधी बंदूक वापरली नाही. वाघाला बघून आगे से गेली पीछे से पिली. गोळी दुसऱ्या दिशेने जाणार आणि वाघोबाला समजणार महाराज एकच गोळी घेऊन आले, शिकार कोणाची व्हायची, वाघाची की माझी. म्हणून ही मूर्खता करू नका. एक भगवंताचं नाव घ्यायचं आहे, शेवटी करू. सोपं नाही. जशी आमच्या ब्रह्मचारीची आजी होती, तिला कॅन्सर होता. 1 महिना अगोदर भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तो तिथं प्रचार करायचा, डॉक्टरना, नर्सना, कंपाऊंडरना. मग तो फेमस होता तिथं प्रचार, सॅफ्रॉन ब्रह्मचारी. तर त्याची आजी पाहून सगळ्यांनी तिचं स्वागत केलं आणि सगळ्यांनी तिला काय दिलं, आशीर्वचन दिलं, आशा दिली की आजीबाई घाबरायची गरज नाही, 1 महिन्यात तुम्हाला तयार करू आम्ही. फक्त तुम्हाला 16 शब्द बोलायचे. बोला पाहू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर आजीबाई तोंड खोला तयार करलं. शेवटी एका नर्सकडे दिला, फार फेमस होती ती. तर सांगितलं तयार करा एका महिन्यात. आणि प्रत्येक रूममध्ये प्रभुपाचा टेप चालतो, शिक्षाष्टकम प्रार्थना चालत्यात, नंतर भागवतम गीताचं वाचन होतं. त्या रूममध्ये जगन्नाथाचा छोटा रथ येतो, तिथं भगवंताचा तुम्हाला दर्शन होतं, तुम्हाला फुल अर्पण करण्यासाठी संधी मिळते, प्रसाद मिळतो हातामध्ये. भगवंताला भोगलेला प्रसाद तुम्हाला खायला मिळतो. सगळं काही तुमची शेवटची तयारी करून घेतात. असं 1 महिना तयारी केल्यानंतर शेवटच्या दिवशी ती नर्स भागवतम असल्यामुळे तिला समजलं आता आजीबाईंच्या गळ्यामध्ये काय होतंय, हेलिकॉप्टरच्या आवाज. आता आजीबाईंचं हेलिकॉप्टर उडणार आहे कायमस्वरूपी. कंटाळा घुरघुरा येते, घुर घुर घुर. मग तुला काना जाऊन सांगितलं आजीबाई आज बंपर डिस्काउंट, 16 शब्द बोलायची गरज नाही, फक्त हरे कृष्ण बोला, 2 शब्द. तर तिच्या इतकी ती वैतागली होती आतमध्ये, इतकं काय होतं, अतृप्त भावना, इच्छा, विचार. आणि तिला प्रत्येक ठिकाणी काय दिसतं मनुष्याला, यम दिसतो. जर भगवंताचं नाव घेतलं असेल तर संकेत होतात, यमराज आसपास, यमदूत भटकत आहेत, वेळ आली. मग त्या आसपास फिरत. हे सगळं पाहून आतल्या त्या डंकाळ्या ऐकून आणि माणूस छाती बडवतो, पिटतो, रडू लागतो, अजब आवाज काढू लागतो. कारण त्याला असते सहन होत नाही. यमराज पाहून, ते वातावरण पाहून, आणि त्याला संकेत मिळतात की आता मला कायमस्वरूपी ह्या शरीरातून बाहेर पडायचं. अशा वेळी त्यानं सांगितलं कानात, माता काय करो आजीबाई, 16 शब्द बोलायचे गरज, फक्त 2 शब्द बोला. तर ती किंचाळून ओढून म्हणाली, अरे बाबा इतने सारे शब्द नहीं बोल सकती. का हसताय तुम्ही? किती बोलला सांगितलं होतं, पण किती बोलली म्हातारी? 9-10 शब्द बोलली, पण हरे कृष्ण निघाल नाही. ही अवस्था सगळ्यांची. कारण गळ्यामध्ये पीत वात काफ अडकून बसते. जर त्याला मंत्र माहीत आहे, रेडिओवर ऐकलाय, टी व्हीवर ऐकलाय, रथयात्रेमध्ये ऐकलाय, पेपरामध्ये वाचलाय, पुस्तकात वाचलाय, मूर्खाची भावना काय, मृत्यूच्या वेळी करू. लेकिन मृत्यूच्या वेळी गळ्यामध्ये पीत वात काफ अडकून बसले, त्यामुळे शब्द बाहेर पडत नाही. तो बोलण्याचा प्रयत्न करतो शेवटी बोलू म्हणून, पण अभ्यास नाही केला. अभ्यास न केल्यामुळे गळ्यात पीत वात काफ झाल्यामुळे, तोंडाची खोबऱ्याची वाटी झाल्यामुळं काय होतं, त्याच्या तोंडातून वेगळा मंत्र निघतो. आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले, आले यम, आले यम, यम यम आले आले. असं लहान मुलाला बोला असं ना, बोबड्या भाषेत काय बोलेल, आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले, आले यम, आले यम,
ही प्रत्येकाची अवस्था होणार आहे. ज्याने अभ्यास नाही केला, ध्यान नाही दिलं, हृदय नाही घातलं, त्याच्या तोंडातून हाच मंत्र निघाय, आले कुठनं आले कुठनं 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 आले 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 यम आले यम. म्हणून हृदय आत्तापासून घाला, ध्यान आत्तापासून द्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता 9 पैकी 8 विधी का संभव नाही. पहिली बघू आपण कीर्तन, श्रवण. ठीक आहे, श्रवण का शक्य नाही मृत्यूच्या वेळी? कारण आतून वाघिणीच्या डरंकाळ्या बाहेर पडतात. अतृप्त भावना, इच्छा, विचार, आसक्ती, कित्येक जन्माची तुमची ऋणानुबंध यात होतात. कुत्र्याचा जन्म आठवतो, गाढवाचा, डुकराचा, सगळे भगवान दाखवतो तुला. कुठून कुठून आलास. आणि डरकाळ्यासमोर तुमचा जो जप आहे, तुम्ही करत असाल, भक्त करत असाल, तो ऐकू का येत नाही? कारण तो मांजराच्या पिलाचा म्याव म्याव आहे. काय? तर मांजराच्या पिलाचा म्याव म्याव आवाज ऐकू येईल की डरकाळ ऐकू येईल तुम्हाला? म्हणून मृत्यूच्या वेळी स्मरण फार कठीण आहे, श्रवण फार कठीण आहे. समजलं? लगबग असंभव आहे. कारण आतल्या ज्या कित्येक जन्माच्या काय अतृप्त वासना आहेत, त्या डरकाळ्या पडत असतील. त्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकू येणार आहे. नंतर कीर्तन का संभव नाही? कारण गळ्यामध्ये पित्त वात कफ आहे. तुमचा 1 डिग्री ताप वाढला तर त्या दिवशी काय म्हणता? प्रभूजी काल 16 माळा झाल्या नाहीत का? 98चा किती होता ताप? 99 झाला. 1 डिग्री वाढला तर माळ आठवत नाही, भगवंत आठवत नाही, सत्संग आठवत नाही, तर मृत्यूच्या वेळी 106 बुखारमध्ये काय वाटतं? आणि तुमच्या बलबुत्यावर तुम्ही जप करू शकत नाही. स्पर्शेंद्रिय काम करतील, जीवा उठेल, बोलू शकेल का 106 बुखारमध्ये? नाही. मग दुसरं पण कॅन्सल, श्रवण कॅन्सल, कीर्तन कॅन्सल. त्याच्यानंतर स्मरण नंतर बघू आपण. स्मरण नंतर काय? वंदनम, उठून करू शकता वंदन, दंडवत मारू शकता. लोक तुम्हाला दंड मारतात, लवकर जा बाबा, किती दिवस राहणार, कंटाळलोय मी तुम्ही. वंदनानंतर काय? पादसेवन, अर्चना. मंदिरमधून सेवा करू शकता. शेवटचं म्हणजे आरती करतो. लोक तुमची आरती करतात मेल्यानंतर. गेला एकदाच आरती होती की नाही? आणि शेवटी दिवा ठेवतात तुमच्या डोक्यावर तो आरतीचा. का? भले LIC भरले आहे, पण तो दिवा तुमचा पाठलाग सोडत नाही. किती हप्ते भरा. कारण LICचा लोगो काय, मानचिन्ह काय, 2 हातामध्ये तो दिवा तुमच्या डोक्यावर येऊन बसणार. जर हा हप्ता ध्यानपूर्वक नाही भरला, हृदयाने नाही भरला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणून अर्चनम 4थी गोष्ट कॅन्सल. 5वी काय? अर्चनंतर पादसेवनम आहे. पूजा करता तुम्ही उठून 106 बुखारमध्ये मृत्यूशय्यावर बसून, या प्रभूजी आलेला आहात, शेवटी तुम्हाला तुमच्या पायाची मी सेवा करतो. नाही, तो तुमचे पाय पकडतो, ठेव बाबा, लवकर जाता. पाद सेवन नाही. त्याच्यानंतर काय? दास्यम. दास म्हणू शकता. तुमच्यासाठी 10 लोक असतात दास सेवा करायला, 4 लोक एक्स्ट्रा बाहेर बसले असतात. राम राम सत्य. काय सेवा करणार तुम्ही? सगळे तुमच्या सेवेत असतात. दास खलास कॅन्सल. पुढं हां, साख्य भावने तुम्ही करू शकता, काही नाही. त्याच्यानंतर आत्मनिवेदन, ते पण शक्य नाही. कुठलीच गोष्ट शक्य नाही. 106 बुखारमध्ये इतक्या हालत असते, इतकी दयनीय अवस्था होते, माणूस बिथरलेला असतो. कारण त्याला अचानक खोली सोडायला सांगितले. आता पुढची खोली कुठली मिळणार की नाही? कुत्र्याचं असेल, वाघाचं असेल, डुकराचं असेल, शरीर काय मिळणार? ह्याच्यामध्ये तो बावचळून गेला असतो. अशामध्ये कुठलंच कार्य करू शकणार. पण भगवंताने एक अंग राखून ठेवलं आहे, ते आहे हृदय. ते एकदा बंद झालं, तुम्ही काहीच करू शकणार नाही. हार्ट फेल, हार्ट अटॅक, ह्याच्यामध्ये काय करू शकता?
कारण तुमची ECG फ्लॅट होते. फ्लॅट झाल्यावर तुम्हाला पण फ्लॅट करतात, आहे की नाही? पण भगवंत काय, कृष्ण बडा दयामय, हे कृष्ण करुणा सिंधू कृपा सिंधू का म्हटलंय? कारण भगवंतानी एक अंग असं दिलं आहे जे तुम्हाला धोका देणार आहे. जर तुम्ही आयुष्यभर ते अंग भगवंताच्या सेवेत लावलं असेल तर ते अंग तुमच्या कामाला येईल. आणि ते अंग आहे हृदय. कारण हृदयाने स्मरण करायचं आहे. लक्षात ठेवा, रिमेंबरन्स इज द फंक्शन ऑफ द हार्ट. आणि रिमेंबर नाही करू शकला तर परत यावं लागेल. पुनरपि जननम वारी वारी. म्हणून रिमेंबरचा अर्थ लक्षात ठेवा. रिमेंबर म्हणजे भगवान म्हणत आहे तू मला रिमेंबर केलंस तर माझ्याकडे येशील, आणि रिमेंबर नाही केलंस तर परत मेंबर बनशील. रिमेंबर काय सांगितले? हां, परत मेंबर बनावं लागेल. मग 8 अंक काय वाया गेले? काय भगवंताने आपल्याला उल्लू बनवलंय? काय पागल बनवलंय? 9 देताना 9 विधी दिले, पण एकाचीच किंमत काय केली? एकच अट का ठेवली? कारण बाकी 8 अंगामध्ये तुम्ही हृदय आणि ध्यान दिलं तर ते मृत्यूच्या वेळी भगवान स्मरणामध्ये बदलू शकतात. हे भगवंताचं वचन आहे. कम ना ज्यादा हे है भगवान का. समजलं? भगवंत कोणी खलनायक नाहीत. खलनायक काय करतो? जोर जोराने हसतो. तसं भगवान मृत्यूच्या वेळी तुमच्यावर हसणार नाहीत की मूर्ख तू फसला गेलायस. नविदात विधी भक्ती दिली होती पण मला स्मरणानेच प्राप्त करू शकतो, तू स्मरण करू शकला नाहीस, परत जा. नाही, भगवंत असे खलनायक नाहीत, व्हिलन नाहीत. त्यांनी वचन दिलंय शास्त्रामध्ये, जो कोणी जे काही भक्तिमय कार्य करेल त्याच्यामध्ये हृदय घालत असेल, ध्यान देत असेल, त्या प्रत्येक कार्याला मृत्यूच्या वेळी मी त्याला स्मरणामध्ये बदलून देईल. कुणाला भगवंताची माळा बनवायची इच्छा आहे? माता बनवतात का नाही? काय म्हणतात? फुल सेवा का हार सेवा? त्या हार सेवेमध्ये छोटी सेवा आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी रोज काय समजायचं आहे? हृदय घालणं म्हणजे ही शेवटची भगवंतासाठी माळ बनवते, सगळ्यात उच्च दर्जाची असेल, भगवंताला प्रसन्न करणं असं. असं हृदय घालून जर आपण माळ बनवली आणि ध्यानपूर्वक बनवली की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. आपण माळ का बनवतो? लोकांनी माझी चर्चा केली पाहिजे, ही माताजी किती सुंदर माळ बनवते. आपल्या गुणगानासाठी नाही, भगवंताचं गुणगान वाढलं पाहिजे, सुंदरता वाढली पाहिजे, भगवंताला प्रसन्न देणारी असली पाहिजे माळ, ती बनवून असली पाहिजे. समजलं? म्हणजे त्याच्यामध्ये आपण हृदय घालतो, ध्यान देतो. तर प्रत्येक कार्याचा अंतिम उद्देश काय? भगवंताची संतुष्टी, समसिद्धी हरितोषणा. कारण 84 लाख योनीमध्ये आपण प्रत्येक कार्य केलं आहे स्वतःच्या खुशीसाठी. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात स्वतःच्या खुशीला? खुद खुशी. खुद खुशी. तो खुद खुशी के लिए मत कीजिए, खुद के खुशी के लिए करना, इसको क्या कहते हैं? खुद खुशी. प्रत्येक कार्य हे भगवंताच्या खुशीसाठी असलं पाहिजे, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. आणि कधी होईल? जेव्हा आपण हृदय घालू आणि ध्यान देऊ. ध्यान आणि हृदय देण्यामुळे जो आपला अंतिम उद्देश आहे भगवंताची संतुष्टी, हा हेतू सफल होऊ शकतो. जोपर्यंत हृदय घालणार नाही, ध्यान देणार नाही, तोपर्यंत प्रत्येक कार्य आपण स्वतःच्या खुशीसाठी करतोय. खुद के खुशी के लिए करें और खुद खुशी करते रहेंगे. म्हणून हृदय आणि काय घालायचं? ध्यान द्यायचं. समजलं? तर भगवंताने वचन दिलंय, तुम्हाला कीर्तनामध्ये आनंद येतो, हृदय घाला, ध्यान देऊन तुम्ही नाचा. आणि चुकून वर उडी मारल्यानंतर खाली पडला तर काय होतं? नुकसान आहे त्याच्यात. कीर्तनामध्ये प्रभूजी गेले, तुमचा फोटो लागेल, हरिदासचे बाप निघाले, काय नुकसान आहे? मेला तर सुद्धा चांगला आहे, डबल बेनिफिट पॉलिसी आहे. मेला तर फोटो लागेल, जिवंत असलं तर काय होईल? इथल्या वरून पडलो पण भगवंताने वाचवलायचं तर काय? भगवंत माझ्या हातातून अजून सेवा घ्यायला मला जिवंत ठेवलं आहे. मला ध्यानपूर्वक करायचं आहे आणि हृदय घालून करायचं की भगवंत किती प्रेम करतात. इतक्या वरून पडलो पण भगवंताने मला का वाचवलं आहे? अजून मला त्यांच्या सेवेत ठेवायची त्यांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी वाचवलं. आणि गेलं तर काय? भगवंताने मला पुढच्या ब्रह्मांडामध्ये कीर्तन पार्टीमध्ये लीडर बनण्यासाठी बोलवलं आहे. म्हणजे इस्कॉनमध्ये काय? कोणी मेला तर हरे कृष्णा, कोणी जिवंत झाला तर हरे कृष्णा, कोणाचं लग्न तर हरे कृष्णा, कोणाचं डायव्हर्स तर हरे कृष्णा. लोक पागल होतात, काय चाललंय समजत नाही.
आता कधी पाहिले माणूस मेल्यानंतर पार्टी देतात. इस्कॉनमध्ये पार्टी होते, फिस्ट होते, लोक नाचतात. महाप्रभू नाचलेले कोणाचा देह घेऊन, स्वतः आपली वरची चादर काढून भीक मागितले सब्जी मंडीमध्ये. ही परंपरा आहे. हे का करतात? कारण जो गेला आहे त्याच्यासाठी फिस्ट का देतात? कारण आपला माणूस ॲडव्हान्स पार्टीमध्ये गेला आपलं बुकिंग करण्यासाठी, म्हणून पार्टी. किती चांगली भावना आहे. त्याला खुश केलं तर आपलं तिकीट पण कन्फर्म होईल. या भावनेनं पार्टी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम म्हणून कोणते असं झाडू मारत असाल, पोचा मारत असाल, बर्तन साफ करत असाल, त्याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी का. तुमचं कन्फर्म तिकीट आहे, आले से नाही, वेटिंग नाही. दिल दिया है ध्यान भी देंगे. आता शेवटी हे करण्यासाठी तुम्हाला हनुमान बनावं लागेल. बजरंगबली तोड दे दुश्मन. हनुमानच का? कारण आपल्याला भक्तीमध्ये आलं बॉस बनण्यासाठी. बॉसवर बॉस नाही, काय म्हणाल. आणि दासाच्या मूर्ती पण स्वरूप आहे नवविधा भक्तीमध्ये हनुमान. म्हणून हनुमानची नकल करायची. हनुमानजीने काय केलंय? जी भगवंताची दैवी संपत्ती सीतामायाचं हरण कोणी केलंय? रावणाने. जे कोणी तुमचं ध्यान खिचतायत, तुमचं हृदय चोरी करतायत, सगळे रावणाचे बाप आहेत. कारण त्यांनी तुमच्या स्थितीचं अपहरण केलंय. भले नोकरी असो, बॉस असो, घरचे लोक असो, सगळे रावणाचे बाप आहेत. कारण ते भगवंताला पाहिजे ते चोरी केलंय, अपहरण केलंय. ते काय? सीतामाया. सीतामाया काय? दैवी संपत्ती, हृदय आणि तुमचं ध्यान. म्हणून हनुमान एक मात्र सेवक आहे. आता सेवक बनण्याची योग्यता काय? कोण सेवक बनेल? जो स्वामींचा स्वामी बनेल तो सेवक बनेल. विपरीत हे वाक्य आहे. इन ऑर्डर टू बिकम सर्वंट यू हॅव टू बिकम मास्टर ऑफ द मास्टर्स. किती लोकांना समजले? सेवक कधी बनणार आपण? सेवकची व्याख्या काय? सेवक तो आहे जो स्वामींचा स्वामी बनेल, तो सेवक. बद्ध अवस्थेमध्ये आपले स्वामी कोण आहेत? आपली बद्ध इंद्रिया, मन. ह्यांच्यावर कंट्रोल करून, संयमन करून त्यांना भगवंताच्या सेवेत लावेल, तो का बनेल? सेवक. इन ऑर्डर टू बिकम सर्वंट यू हॅव टू बिकम मास्टर्स, मास्टर ऑफ द मास्टर्स. मास्टर्स कोण आहेत? बद्ध इंद्रिया, बद्ध मन आपलं, समज आहे. ह्यांच्यावर विजय प्राप्त करून त्यांना नोकर बनून त्या नोकरांना स्वामीच्या सेवेत लावल्यामुळे तुम्ही नोकर बनणार. समजलं? आणि हे काम हनुमंतांनी एक्सपर्टली केलंय. हनुमंतांनी काय केलंय? एकट्यानेच फक्त सीतामायाला हुडकून काढलेले आहे, बाकी सगळे खाली हात आलेले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून रामजी त्या भरोश्यावर बसले होते. ते दुःखी का होते? त्यांचा प्राण निघून जाणार होता, कारण सगळे परत आले आहेत. आता फक्त हनुमान उरले. म्हणून हनुमंतावर ही काय होती? सगळ्यात मोठी जबाबदारी. प्रभू रामचंद्राचे श्वास बनवून ठेवणं हे हनुमंताचं कार्य होतं. समजा हनुमान सुद्धा खाली हात आले असते तर कोणी प्राण त्याग दिला असता? भगवंत. तर ते प्राण वाचून ठेवायचे, बनवून ठेवायचं काम ह्या सेवकाकडं. म्हणून हनुमंताची संवेदनाशीलता पाहिजे आपल्याला भक्तीमध्ये. हनुमंत जेव्हा आले आणि प्रभूंना काय सांगितलंय? काय सांगितलं असेल? ग्रामरची वाट लावली, व्याकरणाची वाट लावली. फाउंड सीता आय. काय म्हटलंय? ही व्याकरणाची वाट लावली आहे हनुमंतांनी. कशासाठी? प्रभूंचे प्राण बनवून ठेवण्यासाठी. कारण व्याकरण सरळ असतं तर प्रभूंचे प्राण गेले असते. कधी कधी वाट लावावी लागते आपल्याला. सरळ व्याकरण असतं तर काय असतं? आय फाउंड. आय म्हणजे काय? पुढचा डाऊट काय असू शकतो? पुढचं वाक्य काय असू शकतं? आय कुडंट फाउंड पण असू शकतं. म्हणून प्रभू रामचंद्रांना चिंतेमध्ये न घालता त्यांचा प्राण बनवून ठेवण्यासाठी व्याकरणाची वाट लावणारे पहिले कोण आहेत? हनुमान. शोधली. का सांगितलं पहिला शब्द? शोधली. ते बोलू शकते. मी म्हणजे काय? पुढे काय होऊ शकतं?
शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळालं नाही, तर प्राण टिकून राहिले असते का? नाही, प्राण गेले असते. ते प्राण बनवून ठेवण्यासाठी व्याकरणाची वाट लावली हनुमंतांनी. शोधली, पुढचा शब्द मी म्हणू शकले असते, पण का वापरलं नाही? कोणाला शोधलं? त्याच्यामुळे प्राण टिकून आहेत, सीता. शोधली सीतेला मी. समजले? इतनी संवेदनशीलता आहे. आणि हातामध्ये अंगठी देताना दुसरी संवेदनशीलता आहे. हे भक्तामध्ये संवेदनशील, कारण आपण त्या संवेदनशील व्यक्तीची सेवा करतोय. परम संवेदनशील व्यक्तीचं नाव काय आहे? कृष्णा. द मोस्ट सुपर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी इज कॉल्ड एज कृष्णा. त्यांची सेवा करतोय, त्याच्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे स्वामीच्या सेवेमध्ये. आता आपण मूर्ख असतो, लोक सीतामाईला अंगठी देण्यासाठी काय केलं असतं? आपल्या हाताने सीतामाईला अंगठी दिली असते. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? काय चुकीचं आहे? पण संवेदनशीलता, बुद्धिमत्ता आहे हनुमंताची. आपल्या हाताने अंगठी का दिली नाही? हाताने तर अंगठी द्यायची असते, पण का दिली नाही? याच्यामध्ये नुकसान काय? वा, किती संवेदनशील आहे, आपण समजू पण शकत नाही. आपण असं तर आपला हाताने अंगठी सीतामाईला दिली, ह्याच्यामध्ये नुकसान काय आहे? चुकीचं काय? पण आपण असंवेदनशील आहोत का? कारण आपल्याला अहंकार झाला असता, माझा हात वर आहे, देणारा मी आहे, आणि घेणारी कोण आहे? भगवंताची अंतरंग शक्ती. काय देऊ शकतो अंतरंग शक्तीला, दैवी शक्तीला? आपण अवकात आहे आपली. म्हणून भगवंताची, हनुमंताची बुद्धिमत्ता काय, संवेदनशीलता काय? आपल्या अंजोळीमध्ये, अंजोळी काय म्हणतात, कोंजळीमध्ये अंगठी पकडली, आणि सीतामाईला काय म्हटलं? तुम्ही घ्या. आता हात वर कोणाचा आहे? याला सेवक म्हणतात. समजलं? तर अशी संवेदनशीलता हनुमंतमध्ये आहे, आणि त्यामुळं त्यांनी ही संवेदनशीलता कधी प्राप्त केली आहे? संवेदनशीलता कधी येते? तेव्हा हृदय घाला, ध्यान दिला, तर तुम्ही परम संवेदनशील व्यक्तीची सेवा करू शकता. तर तुम्हाला सेवक म्हणून घ्यायचा हक्क नाही. ज्याच्यामध्ये संवेदनशीलता नाही आहे, तो सेवक बनू शकत नाही. आणि संवेदनशीलता काय पाहिजे? काय वस्तू आवश्यक? दोन वस्तू. तुमचं हृदय पाहिजे आणि तुमचं ध्यान होतं का नाही? तुमचं आपलं ध्यान नव्हतं, आपण काय म्हटलं असतं? वर हात केला असतं. मी देणारा आहे. प्रकृती भगवंताच्या वर भरवू शकते? प्रकृती भगवंताला काय देऊ शकते? नाही. ही संवेदनशील हृदय घालावं लागेल, तुम्हाला ध्यान द्यावं लागेल. समजलं? आणि हे दिल्यामुळं एकमात्र सेवक आहे ज्यांनी सीतेमाईला हुडकून काढले. तसं तुम्ही ध्यान दिलं, हृदय दिलं, तर तुम्हाला कळेल कोणी कोणी तुमचं हृदय चोरलेलं आहे, कोणी तुमच्या हृदयाची वाट लावलेली आहे, कोणी तुमचं ध्यान चोरी केलेलं आहे, हृदय चोरी केले. ह्या सगळ्यांना शोधून तुम्हाला 2 तास जपामध्ये आणि 1 तास कथेमध्ये ते परत अपहरण केलेली वस्तू परत भगवंताच्या सेवेत लावायचं. कारण हनुमंताने फक्त सीतेचा शोध नाही लावला, शोध लावून काय केलं आहे? सीतेमाईला भगवंताच्या सेवेत लावलाय. आणि हे दोन्ही कार्य साधकाचे आहेत, शिष्याचे आहेत. शिष्य म्हणजे उत्तम शिष्य, सांग काम्या नाही, बिन काम्या नाही. ठीक आहे? उत्तम शिष्य म्हणजे काय? स्वामीच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी त्यांची इच्छा काय आहे, त्यांची भावना काय आहे, त्या भावनेला समजण्यासाठी तुम्हाला हृदय आणि ध्यान द्यावं लागेल. जितकं हृदय आणि ध्यान द्यायला, गुरु महाराजच्या तोंडातून शब्द पडण्यापूर्वी गुरु महाराजांची इच्छा तुम्ही समजू शकाल. रूप गोस्वामीने काय सांगितले प्रणितीमध्ये? श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनाला जाणणारे, कारण ते संवेदनशील व्यक्ती आहे, त्यांनी हृदय घातलंय, त्यांनी ध्यान दिलं. प्रभुपादाने कविता दिली होती कुणाच्या गुणगानामध्ये? भक्ती सिद्धांत. काय म्हणाले भक्ती सिद्धांत? हा एकमात्र माझा शिष्य आहे, त्यांनी माझ्या मनाला जाणले. का? त्यांनी हृदय घातलेले, ध्यान दिले. 44 वर्ष दिले एक आज्ञा समजसाठी, हृदय घातलेलं आहे. व्यवसायात्मिका बुद्धी. काय आज्ञा होती पहिली? तू इतका शिकलेला, सवरलेला आहेस, इंग्लिशमध्ये या कृष्ण भावनेचा प्रचार भारताच्या बाहेर जाऊन का करत नाहीस? ही आज्ञा मिळाली ती 1922 मध्ये. आणि प्रभुपादांनी हृदय घालून व्यवसायात्मिका बुद्धीमध्ये लिहिले प्रभुपादांनी, आय मेड माय लाईफ्स गोल ॲज माय मास्टर्स
ऑर्डर. गुरुमुख पद्म वाक्या, चित्त घातलेलं आहे त्याच्यात, हृदय घातलेलं आहे, अंतकरण घातलेलं आहे, ध्यान दिलेलं आहे. आणि त्याला 44 वर्ष लागली. 1966 मध्ये ती इच्छा पुरी केली. तो हम किस खेत के मुली आहे. कारण आपण कधी ध्यान दिलंच नाही, हृदय घातलंच नाही. म्हणून गुरु महाराज समजत येत नाहीत. गुरु महाराजांनी प्रत्येक लेक्चरमध्ये किती आज्ञा दिलेत, किती आज्ञेचं पालन करतो आपण. प्रभुपाद भगवंताच्या सांगण्यावर आले होते, शुद्ध भक्त आहे, त्यांना जर 44 वर्ष लागत असेल ध्यान दिल्यामुळं आणि हृदय घातल्यामुळं, आपल्याला किती कोटी जन्म लागतील विचार करा. पण हा प्रवास आता सुरू करायचा आपल्याला, आता प्रॅक्टिस सुरू करायची. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. म्हणून हनुमंत कोण आहे, ज्याने सीतामाईला हुडकून पण काढलेलं आहे आणि सेवत. तर जेव्हा जेव्हा तुम्ही कथेमध्ये याल, सत्संगामध्ये याल, तुमचं हनुमंत बनणं आवश्यक आहे. तुम्हाला हुडकून काढायचं आहे की हृदय आणि ध्यान मला जपामध्ये लावायचं आहे आणि कथेमध्ये लावायचं आहे. हे 3 तास सोडून बाकी किती तास, 21 तास भौतिक जगातल्या प्रत्येक रावणाने माझ्या सीतेचं अपहरण केलं आहे. मी त्यांच्याकडून हिरावून घेऊन येईन आणि ती सीतामाया कुठं लावेन, भगवंताच्या कथेत आणि नावात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. हा विषय बराच मोठा आहे. ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी मोबाईल खोला, सगळ्यांनी मोबाईलमध्ये जा आणि यूट्यूबमध्ये सुदामा दास ऑफिशियल असे बरेच लेक्चर्स आहेत. थोड़ा हटके, अलग अंदाज से, बम्बई की टपोरी भाषा में आजकल के सरल सीधे उदाहरण जो हमारे आंखों के सामने दिखाई पडते, आपल्या डोळ्यासमोर दिसणारे आजकालची उदाहरणं सोप्या सरळ भाषेत बंबईच्या टपोरी भाषेमध्ये इतक्या विस्तारप्रमाणे 35 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये टाकलेला आहे, ताकी तुमचे 35 वर्ष बर्बाद न हो. म्हणून ऐका आणि ऐकवा. तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये जा. 226 लेक्चर आहेत अशा प्रकारचे. ठीक आहे, पुरी जिंदगी कट जाएगी. ठीक आहे. आणि प्रत्येक लेक्चर प्रश्न घेऊन सुरू केलं आहे. आजचा प्रश्न काय होता, आपण भगवंताला काय देऊ शकतो का, लायक आहे का, अवकात आहे का, भीक मंगे आपण देऊ शकतो का, ह्या प्रश्नाने सुरुवात केली. असं प्रत्येक लेक्चर प्रश्नाने. कारण आजकालचे लोक प्रश्न विचारण्यासाठी घाबरतात. पोस्टमार्टम होणार, आपले अवकात समजणार म्हणून कोण प्रश्न विचारतच नाही. म्हणून आम्ही काय करतो, प्रश्न घेऊनच प्रवचन सुरू करतो. आणि त्यामुळे काय होतं, लोकांना बरं वाटतं. प्रभूजी न विचारता आमच्या प्रश्नांचं उत्तर देत आहेत, तेव्हा हृदयाला स्पर्श होतं, तेव्हा त्यांचं हृदय जागं होतं. समजलं. म्हणून प्रचारकाला हे शिकलं पाहिजे की न विचारता प्रश्नांची उत्तरं श्रोत्याला मिळाली पाहिजे. समजलं. तेव्हा त्याच्या हृदयाला आपण झंझावतो आहोत, झंझोडतो आहोत. त्यांचं हृदय फिर मुकावेल संवेदनाशील की प्रभूजी न विचारता आमच्या प्रश्नांची उत्तर देत आहेत. आपल्याला सुद्धा हृदयानं ह्या प्रवचनाला ऐकलं पाहिजे, त्याच्यामध्ये जे सांगितले ते मननचिंतन करून जीवनामध्ये उतरलं पाहिजे. तेव्हा तो प्रवचन करता हृदयाला स्पर्श करतो. तेव्हा अध्यात्म काय वाटतं, मग आनंद वाटतो, हसत खेळत. समजलं. इथं आल्यानंतर चेहऱ्यावर सूर्यग्रहण चंद्रग्रहण दिसलं नाही पाहिजे. चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, हसी असली पाहिजे. ते तेज पाहून, ती खुशी पाहून लोक विचारले पाहिजे की प्रभूजी तुम्ही कोणत्या चक्कीचा आटा खाता. आणि आपल्याकडे एकच चक्की आहे, फक्त आपण ध्यानपूर्वक फिरवली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. आणि फक्त ऐकू नका, सगळ्यांना द्या. जे तुमची टांग खेचतायत, तुमच्या दिमागचा दही बनवतायत, मंदिरला येऊ देत नाहीत, माळ करू देत नाहीत, जाणून बुजून त्रास देत आहेत, त्या लोकांना ऐकवा.